हाय मित्रांनो, मी सचिन. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आज आलेलो आहे दिव्यागर बीचला. कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते कोकणातील नारळाची उंच उंच झाडे, तसेच सुपारीच्या बागा व फणसाची झाडे, आंब्याचे बागा, म्हणजेच मासे हे आपल्या डोळ्यासमोर उभं राहते. मित्रांनो, हे कॅमल रायडिंग आहे. हे पर पर्सन तुम्हाला 200 रुपये राईड मिळते. मित्रांनो, आता मी समुद्राजवळ चाललो आहे, पाण्याजवळ. हा अरबी समुद्र आहे. लोक बघा असे मस्तपैकी सुट्टी किंवा 30+ ला एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत. हे बघा, इकडं तुम्हाला घोडा रायडिंग, टांगा रायडिंग आहे. तुम्हाला जे मातीमध्ये फिश आहे ना, हे स्टारफिश आहे. स्टारफिश भरपूर असे स्टारफिश आहेत. जसे आज आपल्याला वाटतं की कोणत्या तरी पक्ष्याच्या पायाचे कसे आहेत, पण ते पक्ष्याच्या पायाचे स्टारफिश आहेत. भरपूर आहेत. ते बघा, हा स्टारफिश आहे. भरपूर असे पाण्याच्या लाटेमध्ये बाहेर पडतात. भरपूर आहेत. मी तुम्हाला लाटा दाखवत आहे. एकदम पाण्याच्या जवळ जाऊन व्हिडिओ बनवत आहे मी. तुम्ही बघू शकता. रात्रीच्या वेळेस समुद्राला भरती असते. आता हळूहळू भरतीला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. त्यामुळे लाटा हळूहळू किनाऱ्याजवळ येतात. हे बघा मित्रांनो, ते मी बोललो ते बनाना राईड आहे. कॅमलिंग राईडला ह्याच्या जवळ आहे. तुम्हाला उंट दाखवत आहे. एक विचारतो कितीला एक राईड आहे, किती वेळ. दादा, कितीला एक राईड आहे? सिंगलला 200, डबलला 300. आणि कुठून कितीपर्यंत आणतात? हा, 100 मीटर.
सिंगल आणि 300 रुपये डबलला अशी राईड आहे. 100 मीटर अंतर आहे राईडचे. 100 मीटर अंतरापर्यंत जाऊन यायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हळूहळू आता सूर्य मावळायला लागला आहे. तरी मी तुम्हाला काही वेळानंतर तुम्हाला दिव्याकरचं सनसेट पॉईंट म्हणजेच सूर्य मावळताना जो व्ह्यू, आता सध्या आपण बीचचा व्ह्यू दाखवत आहे मी तुम्हाला. मित्रांनो मी परत एकदा तुम्हाला पाण्याच्या जवळ जाऊन दाखवत आहे. कारण मित्रांनो तुम्ही बोलत असाल किंवा विचार करत असाल की मी एवढ्या पाण्याच्या जवळ जाऊन पाणी दाखवत आहे पण मी पाण्यात आंघोळ करत नाही. मित्रांनो मी बऱ्याच वेळा दिव्यागरला येत असतो. साधारण 6 महिन्यातून 5 महिन्यातून जसं मला वेळ मिळेल तसा. कारण मी स्वतः गाडी चालवतो, भाड्यानं गाडी घेऊन येतो. गाडी माझी स्वतःची आहे मित्रांनो. नाहीतर तुम्ही म्हणसाल की परत हा ड्रायव्हर म्हणून जातो का काय, असं काही नाही. ही गाडी माझी आहे पण मी भाडी करतो गाड्या. अधूनमधून वेळ भेटला किंवा सुट्टी वगैरे असेल तर मी गाडी भाड्याने देतो किंवा मी स्वतः घेऊन येतो. आज पण मित्रांनो मी माझ्या मित्राचंच भाडं होतं फॅमिली, ते मित्रांना घेऊन आलेलो आहे दिव्यागरच्या बीचला. आणि उद्या मित्रांनो मी तुम्हाला हे बघा मित्रांनो मी परत पाण्याच्या जवळ आलेलो आहे. पाणी दाखवत आहे. लाटा एवढ्या या दिवसामध्ये मित्रांनो लाटा काय भरपूर मोठ्या असतात असं नाहीये. पावसाळ्यामध्ये लाटा भरपूर मोठ्या असतात कारण पावसाळ्यामध्ये समुद्राला भरती आलेली असते. मोठमोठ्या लाटा समुद्रामध्ये निर्माण होतात किंवा तयार होतात. आणि इकडे जे बघता ना तुम्ही या किनाऱ्यापर्यंत पावसाळ्या दिवसामध्ये लाटा येतात या किनाऱ्यापर्यंत. मित्रांनो तुम्ही विचारत असाल किंवा विचार करत असाल किंवा मी रूमला दिव्यागरला आलो पण मी रूमचं काही बोललो नाही किंवा कितीपर्यंत मिळते काय. तर मित्रांनो इथं घरगुती पद्धतीनं रूम ही तुम्हाला 1200 ते 1500 किंवा 1000पर्यंत मिळू शकते. जेवण वगैरे आपल्याला सर्व बाहेरून घ्यायचं आहे. जर तुम्ही बाहेरून मासे वगैरे जे खात असतील किंवा खाण्याची इच्छा असेल ते मासेही तुम्ही बाहेरून आणून देऊ शकता. ते पर पर्सन किलोप्रमाणे रेट लावतात. आणि रूम तुम्हाला छोटीशीच भेटते, असं काही पाहिजे अशी मोठी नाही मिळत पण कम्फर्टेबल आहे. 4-5 जण तुम्ही त्याच्यात आरामशीर राहू शकता. आणि एक रात्रीचा रूमचा रेट आहे 1200 ते 1500पर्यंत जाऊ शकतो, हे घरगुती पद्धतीचा. आणि हॉटेलचा रूम रेट आहे मित्रांनो इथं 2000पर्यंत, 2000 ते 2200-2500पर्यंत रूमचा हॉटेलमधला रेट आहे. त्यांची आंघोळी वगैरे करून पोहून झालेला आहे. तर मी आता चाललोय गाडीकडे, मला गाडी पण दाखवतो कोणती. माझ्याकडे मित्रांनो इको गाडी आहे, 7 सीटर आहे. ते समोर गेलेले आहेत मित्र, चाललेले आहेत, त्यांच्या मागे मी पण चाललेलो आहे. कारण त्यांचे मोबाईल वगैरे सर्व माझ्याकडेच आहे, मोबाईल वॉलेट पैसे. तर मी गाडी लॉक करून आलेलो आहे, चावी माझ्याकडेच आहे. चार खांब दिसत असतील तुम्हाला उभा केलेले. इथून बीचला यायचा रस्ता आहे. इथून याच्या थोडं पुढे गेल्यानंतर 4 व्हीलरला एंट्री किंवा 2 व्हीलरला एंट्री येण्याची संधी आहे.
लोक येत आहेत. मी त्याच रोडने चाललेलो आहे. मित्रांनो हे तुम्ही बघू शकता छोटे छोटे असे स्टॉल आहेत. मित्रांनो तुम्ही हे बघू शकता ही माझी गाडी आहे. MH12 किंवा 5404 इथे उभा केलेली आहे. मी आता गाडी घेऊन निघालेलो आहे. बीचवरून रूममध्ये निघालेला आहे रूमकडे. कारण ते मित्र वगैरे कोणीच गाडीमध्ये बसलेलं नाही, कारण कपडे बोलले त्यांचे चेंजिंगसाठी रूमवर चाललो आहे. त्यामुळे मी एकटाच आहे गाडीमध्ये. हे बघू शकता मित्रांनो एकटाच आहे. गाडी रिकामी आहे पूर्णपणे. मीच गाडी चालवतो आणि मीच व्हिडिओ बनवतो. बघा मित्रांनो कोकणातील रस्ते एवढे अरुंद आहेत की समोरून जर गाडी आली एक गाडी जात असताना दुसरी गाडी बसत नाही. स्टॉल आहे आतमध्ये चालू आहे. हे दिव्यागरचं सुवर्ण गणपतीचं मंदिर आहे. बाहेर काढू शकतो.